हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे. पुन्हा एकदा माझे सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आज मस्त वांग्याचं भरीत करते. तर हा व्हिडिओ पण थोडासा जुना आहे. चला मस्त असं खूप छान वांग्याचं भरीत झालं होतं. खूप दिवसानंतर केलं. एका साईडला दूधही तापत ठेवलं होतं. सकाळची वेळ होती, मिस्टरांना ड्युटीला जायचं होतं आणि आज मस्त म्हटलं चला वांग्याचं भरीतच करू डब्यासाठी. चला तर आता मी ना मम्मीकडे चाललेली आहे, म्हणजे मी माझ्या माहेरी आहे. तर मला सर्दी वगैरे झाली आहे, तब्येत बरी नाही आहे, विकनेस पण आहे. तर हा व्हिडिओ पण माझा म्हणजे मकर संक्रांतीच्या आधीचाच शूट केलेला आहे. आणि आज बहिणीचा बड्डे वगैरे पण होता, तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर ते पण सेलिब्रेशन आणखी हळदी कुंकवासाठी कुठे गेले होते ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर हे बघा, पहिले मी माझ्या सासरी काम वगैरे केलेले, त्यानंतर तिकडे गेलेली आहे. त्यामुळे काही ताई कमेंट करतात, पण पूर्ण व्हिडिओ न बघता कमेंट करतात. त्यामुळे ज्या ताईंना निगेटिव्ह कमेंट करायची असते त्यांनी माझे पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर कमेंट करा. चला तर मी म्हणजे आता जसं काही लक्षही देत नाही कमेंटकडे. चला, छान मस्त खूप मस्त झालेलं होतं भरीतची रेसिपी पण मी नक्की तुम्हाला दाखवेल. खूप टेस्टी झाली. पण सकाळची धावपळ सगळ्या ताईंना माहीत असेल, सईची शाळा म्हणजे आपली सईची शाळा असते, डबा वगैरे असतो, त्यामुळे मग जास्त काही रेसिपी शूट करता येत नाही. सकाळची कामे जी असतात सगळी धावपळीची असतात आपल्या सगळ्या ताईंचे, त्यामुळे मग रेसिपी काही दाखवली नाही. पण खूप टेस्टी झालेलं होतं. मी तर खूप म्हणजे पहिल्यांदाच बनवलं, म्हणजे खूप दिवसानंतर. चला तर आता छान मस्त मी रेडी झालेले आहे, फ्रेश झाले, फक्त ड्रेस वगैरे काही चेंज नाही केलाय. स्वयंपाक मस्त उसळ झाली, भात वगैरे झालेला आहे. आता मी चाललोय पुन्हा तिकडे, कारण आज आहे छकुलीचा बड्डे. तर तुम्हाला दुपारी सांगितलंच. तर मग आम्हाला तिकडे सेलिब्रेशनसाठी जायचंय. तर चला चला तर संस्कृतीचा बड्डे होता, लहानी बहीण. छान मस्त मागे थोडे बलून लावलेले आहे. आपली सईही बसलेली आहे. पहिले मम्मीने औक्षण केलं, आपल्या सईलाही लावलं. सईची खूप वळवळ चालू होती, त्यामुळे कुंकू लावताना थोडं इकडे तिकडे झालं, कारण ती अजिबात शांत बसतच नाही. आणि हे बघा, तर तिचं सगळ्यांनी औक्षण करताय, तिचंही करताय, बहिणीचंही करताय. तर छान मस्त केक कटिंग वगैरे झालं. त्यानंतर मीही पेढे वगैरे नेले होते. सईनेही चॉकलेट आणले होते, बघ हातात आणलेले, पण ते माझ्या मावशीसाठी आणलेले आहे. मग मम्मी नंतर मी औक्षण केलं, बहिणीने केलं, दीदीने केलं. तर आजीनी पण आजीही होती. तर छान मस्त संस्कृतीचं बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं. आणि मम्मीने मस्त पावभाजी पण बनवलेली होती. तर पावभाजीची पण रेसिपी काही दाखवली नाही मी, कारण आम्ही शूटला गेलो होतो वहिनी त्यांच्यासोबत, त्यामुळे.
हॅपी बर्थडे सई. केक जेवढे का चला तर मग इकडे बहिणींना पाव गरम करत होत्या, तिकडे मम्मीने पावभाजी करून ठेवलेली होती. त्यानंतर केक कटिंग वगैरे झालं. आम्ही सगळे मी सगळ्यांना ताट वगैरे काढत होते पुढे. मम्मी ना सौरभ भाऊ बहिणी आजी त्यांना सगळ्यांनाच वाढून दिलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जेवण केल्यानंतर मग घरी गेलो. आणि त्यानंतर मग संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं ताईंनी. तर आपल्या त्या रोज व्हिडिओही बघतात आणि नातेवाईक पण लागतात, त्यांच्याकडेही गेलेली होते मी. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच हळदी कुंकवामध्ये काय वाण दिलं आणि कुठे गेले होते. तर संपूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा मी इकडे सगळ्यांना ताट वगैरे करत होते. सईने बघा मस्त लाडूचा डब्बा घेऊन फिरत होती. घरी जायचं होतं तर आमच्या घराकडेच राहतात या मावशी. तर त्या डेली व्हिडिओही बघतात आणि खूप छान स्वभाव आहे आणि आमचे म्हणजे नातलग पण लागतात. तर त्यांनी बोलवले होतं. मग सई आम्ही गेले होतो. मग सगळ्यांना पहिले तिळगुळ दिले आणि त्यानंतर मग त्यांनीही मला हळदी कुंकू दिलं, वाण दिलं आणि खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढे, तर बघत राहा.
चला तर मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर हे बघा डेकोरेशन खूप छान केलेलं होतं. तर आता सगळ्यांचेच हळदी कुंकू राहतील आणि खूप छान मस्त डेकोरेशन करेल. तर आपलं हे म्हणजे माझं हे हळदी कुंकू वगैरे राहील बोहण्यान मस्त डेकोरेशन असणार आहे. तर छान छान व्हिडिओ येणार आहे. तर ज्या ताईने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या ताईंना बाय बाय.